सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अजून एक धक्का बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर पक्षातील जे संपर्क प्रमुख होते शिवाजी सावंत यांनी जो आहे तो राजीनामा दिल्यानंतर ना आता पक्षाचे समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यांच्या सहित इतर पदाधिकाऱ्यांनी जे आहे तो शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिलेला आहे। भाऊ, आतापर्यंत किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे आणि याचं कारण नेमकं काय? ज्यावेळेला आम्ही काँग्रेस पक्षातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी काम करण्याची धमक आणि सामान्य वाटणाऱ्या माणसाला आम्हाला भेटतेत, आमचे ग्रहण ऐकून घेतेत, मग दवाखान्याचा असो, परवा विमानसेवा असो, सिंदूरचा तिथं गेले, म्हणजे या माणसांनी आमच्या एक प्रतिमा निर्माण केली, अनेक योजना आणल्या, लाडकी बहीण असेल, भारतमान आयुष्य कार्ड असेल, भांडी वाटपाचा कार्यक्रम असेल, गॅसचा असेल, शैक्षणिक मदत असेल, या लोकांना याला इतके म्हणजे त्यांच्या कामाने हे झालेले आहेत आणि त्या झालेल्या कामाचा इथं सोलापूर शहरामध्ये संघटना वाटोळ करण्याचा धंदा एक 2-3 जादूगर करते, परंतु ही वस्तुस्थिती साहेबाला कळत नाही, इथला रिपोर्ट जात नाही, म्हणून आम्ही स्वतः गेलो आणि इथली शहराची परिस्थिती सांगितली, तरी त्यांच्याकडून आम्हाला 2 वेळा शिष्टमंडळ घेऊन गेलो, त्याची काय दखल घेतली नाही। मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की आम्हीच आमच्या पदाचे राजीनामे देतो आणि पक्षाचं काम करतो आणि पुढील 4 दिवसामध्ये आणखी 10-12 लोक राजीनामा देणार आहेत। आता किती दिले? 11 लोक आहेत। त्यामुळं त्यांच्याशी विचार विनिमय करून कार्यकर्त्यांचा विचार काय आहे, त्यांच्या विचारातून काय आम्हाला मिळणार आहे, त्या पद्धतीनं 4 दिवसात आम्ही निर्णय केला। भाऊ, खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण या शहराचे उपमहापौर देखील राहिलेला आहात। कशा प्रकारे हे शिवसेनेला मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण आपण वारंवार या देखील पत्रव्यवहार केला, जाऊन भेटला म्हणतात, काय कारण काय असेल इथलं स्थानिक नेत्यांचं काय? सांगितलं ना, हे जादूगार जे आहेत ती वस्तू तिथे समोर ठेवून मी किती पक्ष वाढवला, ही सगळी बोगस कारणावर दाखवून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न गेले 6 महिने झालं करत आहे। जादूगर कोण आहे हा नेमका? साठे, नाना साठे, त्याच्याबरोबर 2 सहकारी। तर ह्या जादूगारांनी वर जाऊन आणि महिन्यातनं बघा 3 आठवडे मुंबईला असतो, काय विजन आहे? उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आला तर आपल्या शिवसेनेचा विजन काय राहणार आहे? उद्या आमचा अजेंडा काढावा लागेल आम्हाला, हातजोडीत काय समस्या आहेत, बोगस आरक्षण, ज्या ठिकाणी आरक्षण नसताना बांधकामाला परवाना दिलं तिथं बंगले बांधले, त्याच्यावर आरक्षण आहे। कुठला मुद्दा तुम्ही घेऊन लोकांसमोर जाणार की आम्ही निवडून आलं तर हे करू? हा विजन तर ह्या लोकांजवळ नाही, फक्त वरच्या लोकांना फसवणे आणि आपली पोळी बांधून घेणे। हे जे मध्यस्थी करणारे लोक आहेत त्यांच्या राजीनामा, त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात आपण काही मागणी करणार? फक्त आम्ही 2 वेळा आमच्या व्यथा मांडले, आम्ही कुणाला काढा म्हणून सांगणार नाही, त्यांच्या हातात सूत्र का दिले म्हणून विचारणार नाही, आम्ही पक्षाचा राजीनामा न देता पदाचा दिला आहे, आम्ही शिवसेनेमध्ये आहे। खरं तर शिवाजी सावंत यांनी इथल्या स्थानिक निवडी ज्या आहेत त्या होत असताना विचारात न घेतल्याचं त्यांनी खतखत व्यक्त केली होती। खरंच असं होत होतं का? नेमकी पक्षांतर्गत नेमकं काय काय चालत होतं? या काय झालं, आम्ही ज्यावेळेला आमचं शिष्टमंडळ घेऊन गेलो, आम्ही संजय मोरे साहेबांना विचारलं की शिवाजी सावंतांना संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांची पदावरनं त्यांना बाजूला केलं आहे, कोण म्हणतो आहे? तो ज्या शिवाजी सावंतांना तिथं आपल्या शिवसेनेमध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण केलं आणि त्या माणसाची जर ही खतखत असेल तर आमची काय असेल याचा विचार वरिष्ठांनी केला असता तर ही पाळी आली नसती। म्हणजे राजीनामा सत्र जे आहे ते पदाधिकाऱ्यांचं सुरूच असणार? हो, सुरू राहणार आहे। सगळे शिंदे साहेबांच्या कामावर इतकं म्हणजे हे झालं, मन त्यांचं परिवृत्त झाल्यामुळे आम्ही 30 वर्ष काँग्रेसमध्ये असताना शिंदे साहेबांच्या कामाच्या प्रभावामुळे आम्ही आलो आणि त्या ठिकाणी जर असेही लोक करत असतील तर दुर्दैव। नक्कीच सोलापूर शहरातील 11 पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते शिवसेना शिंदे गटाला जो आहे त्या पदाचा आपला राजीनामा दिल्याचं चित्र दिसते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यावरती पक्षाच्या वरिष्ठांकडून कशा प्रकारे यांचा विचार जो आहे तो कशा प्रकारे केला जातो हे देखील आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।